अरे डेंगू, आपण जर दिवशी कॉलेजला येतोय, पण एक मुलगी आपल्या थोबाडाकडे डुंकून सुद्धा बघत नाही रे. जणू आपल्या तोंडावर कुत्रे मुतलेत की काय. बरोबर म्हणतोस गणू तू. मला तर वाटतंय आपल्या तोंडावर कुत्रे नाहीत, गाढवा हागलेत की काय. अरे पण एक पोरीचा तरी वटाणा कसा रे नाही वळवळ करत. अरे कसा करणार वटाणा त्यांचा वळवळ. दर दिवशी त्यांचा धांगडधिंगा चालू असतो तो. कधी ह्या मुलाबरोबर, कधी त्या मुलाबरोबर. त्यांचा वटाणा अगदी चापटा करून ठेवलाय. पण ते काहीही असो, आज एक तरी पोरगी पटवल्याशिवाय मी घरी जाणार नाही. म्हणजे गण्या भाऊ, तू फक्त तुझा विचार करतोस आणि माझं कसं बरं होईल. एखाद्या पोरीशी माझी पण सेटिंग लावून दे की. अरे लई दिवसापासून मी तुंबाटून राहिलो यार. मामाची पोरगी होती तोपर्यंत माझं काम होयाचं, पण तेही आता लग्न करून गेले रे आपल्या सासरी. प्लीज गण्या भाऊ, एखादी पोर मला पण पटवून दे ना. अरे मी तुझा लंगोटी यार राहू. ते तुझं बघून घे, यात मी तुला काहीही मदत करणार नाही. असं नको ना करू गण्या भाऊ. अरे आपण मित्र नाही तर भाऊ आहोत, भाऊ. आणि जे मिळेल ते दोघं वाटून खाऊ. अरे मूर्खवाणी तू काहीही बोलू नकोस रे. उद्या जर माझं लग्न झालं आणि तुझी वहिनी आली तर तिच्या शाळेत घुसशील की काय. अरे गण्या भाऊ, तू माझ्यावर रागावू नकोस ना. अरे मी मस्करी केली रे तुझी. अरे तुझी वहिनी म्हणजे माझ्यासाठी आई असणार आई. तेव्हा तू हा विषय सोडून दे बरं. अरे आपण इथं पोरी पटवायला आलोय, भांडण करायला नाही. त्यामुळे आपल्या टार्गेटकडे आपण लक्ष देऊया. तू म्हणतोस ते बरोबर आहे डेंग्या. अरे भावनेच्या भरात हे मी सगळं विसरून गेलो होतो रे. सॉरी हा डेंग्या, सॉरी, मनापासून सॉरी. पण तुला माहित आहे का, पोरी पटवणं एवढं सोपं नसतं. अरे त्यासाठी लय पापड बेलावे लागतात. तेव्हा कुठे जाऊन एखादी पोरगी पटली तर पटली. गण्या भाऊ, पापड बेलायची मला लय माहिती आहे. अरे आई मला नेहमी लाटणं देऊन पापड बेलायला लावते. त्यामुळे तू टेन्शन नको घेऊस, आता मला लय माहिती झाली. अरे झाकण झुल्या तसं पापड बेलणं नव्हे. येडे बापाची पैदाईसच तू आहेस. कोणत्या मुहूर्ताला तुझा जन्म झाला काय माहिती. गण्या भाऊ, तू काही मला म्हणालास का. कशाला बरं मी तुला काही म्हणेन. मला तर वाटतंय की तुला ऐकायला कमी येतंय. तू बहिरा झालास तर नाही ना. गण्या भाऊ, तू माझ्याशी नेहमी भांडत असतोस. आजपासून तुझी माझी दोस्ती तुटली रे. चाललो मी घरी. अरे डेंगे, असं तू नको करूस. अरे तुझी माझी दोस्ती कधी तुटणार आहे का रे. बरं एखादी पोरगी तुलाही देतो पटवून, पण मला पोरगी पटवता येत नाही रे. पण ट्राय करून बघतोय मी. पटली तर पटली एखादी. आता तरी तू हास गड्या. अरे गण्या भाऊ, मला माहित होतं की तू मला नक्की मदत करशील. बरं आता मी पोरगी कशी पटवेन ते बघून घे. नंतर मी जसं करेन तसं तू सुद्धा कर. हो गण्या भाऊ, आलं माझ्या ध्यानात. बरं आता आपण रस्त्यातून बाजूला थांबू. आता सुंदरपणे आपल्या कॉलेजच्या येतील, तेव्हा वाट बघूया त्यांची आपल्याला पटवण्यासाठी. हो जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, वो जन्नत की कोई हूर नहीं मेरे कॉलेज की, एक लड़की है. टाऊ 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 टाऊ. बघा पुरीनं बघा कसं एडफट गाणं म्हणतंय ते. मला वाटतंय त्याची मेमरी लो आहे की काय. अगं मग मी जाऊ दे ना, तो थोडीच आपल्याकडे गाणं बघून म्हणतोय. तेव्हा तो म्हणत असेल कोणासाठी तरी. अगं तुम्हाला माहित नाही ग आजकालच्या पोरांचं. लय खोडकर असतात मुले अशी. आमच्या कॉलेजला पण होती. मम्मीला चांगला अनुभव दिसतो यातला. अगं मी तुम्हाला उगीच नाही पैदा केलं. तुमचा बाप पण माझ्या मागे लागला होता हात धुवून. तेव्हा कुठे झाला आमचा धांगडधिंगा आणि तुम्ही पैदा झाले. तेव्हा आता मी बघते की तुमची कोण शेड काढतोय ते. नाही जर त्याचं मुस्काट फोडलं तर. गण्या भाऊ, फुलपाखरं आलीत नाजूक साजूक. जा त्यातली तू एखादी पटव, म्हणजे मी पण ट्राय करीन. बरं जातो मी, पण तू इथेच थांब. मी काय करतोय ते नीट बघून घे, म्हणजे त्याचा उपयोग तुला पण होईल. आय लव्ह यू डार्लिंग. तू माझ्याशी प्रेम करशील का. तू मला खूप आवडलेली आहेस आणि मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. अरे कुत्र्या, तुझी हिंमत कशी रे झाली मला प्रपोज करायची, आणि तुझी मम्मी असताना. ओ म्हणजे सासूबाई पण संग आल्यात की काय. अरे कुत्र्या, तू नीट सांभाळून बोल बरं. अरे ती माझी मम्मी आहे, तुझी सासू नव्हे. अगं मग होईल की माझी सासू आपलं लग्न झाल्यावर. अरे मूर्खा, तू इथून निघून जा, नाहीतर आणखी तुझ्या 2-3 थोबाडात मारीन. अगं मग मार ना, तू वाट कशाची बघतेस. माझ्या थोबाडात मार, नाहीतर पाठीवर मार. अगं भीत नाही मी तुझ्या मम्मीला, कळलं का तुला. एक नंबरचा चाबरा आहेस तू रे. बघ ना मम्मी, हा माझी शेड काढतोय. तू मूर्ख आहेस का रे. कशाला बरं माझी पोरीची शेड काढतोस. मुकाट्यानं इथून जा, नाहीतर पोलिसांना बोलवीन बरं. अहो मामी, तुम्ही पोलीस बोलवा नाही तर आर्मी बोलवा. मी तुमच्या पोरीवर प्रेम करणार म्हणजे करणारच. ही काळ्या दगडावरील रेस आहे असे समजा. वा वा वा, एक नंबर. मला जसा जावाई पाहिजे तसा मिळालाच शेवटी.
तू उद्या तुझ्या आई वडिलांना घेऊन ये माझ्या मुलीचा हात मागायला. आता जाऊ शकता तुम्ही दोघे कोपऱ्यात एन्जॉय करायला. ओके मम्मी ओके. तसं मलाही याच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंच आहे. अरे बाप रे, गण्या भाऊची शूटिंग झाली वाटतं. आता मीही ट्राय करून बघतो गण्या भाऊ सारखं. आय लव्ह यू जान, माझ्याशी प्रेम करशील का? अगं मी तुला एका रात्रीत 5 पोरांची माय करीन बरं. हलकट मेल्या, तू एका लग्न झालेल्या बाईची शेड काढतोस. सॉरी चूक झाली माझी. मला वाटलं तुम्ही पण कॉलेजची मुलगी आहात की काय, म्हणून मी प्रपोज केलं हो तुम्हाला. ते मला काही नको सांगूस तू. आता तुझ्यावर मी गुन्हाच दाखल करते. याने माझी भर रस्त्यात आबरू लुटली म्हणून. नाही जर तुला जेलमध्ये चक्की पिसायला लावली ना, तर नावाची मी कोमल नाही कोमल. जाऊ दे ना मम्मी, मला तर वाटतं तो पागलच आहे की काय. नाही तर मला सोडून तुला कशाला बरं प्रपोज करेल तो. नाही आता मी याला तर आदरच घडवते. चल पोलीस स्टेशन मध्ये तुझी तिकडे चांगली काशीच करते मी. अहो जाऊ द्या ना मला घरी, चूक झाली माझी. पुन्हा मी असं नाही करणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खालची घंटी नक्की दाबा. आणि हो, आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करा. नाही तर पाठवतो गुदगुदल्या करायला या डेंग्याला. तेही तुमच्या थेट गोदडीत. मोगॅम्बो खुश हुआ.